वाचवा मला, वाचवा मला असं म्हणत रमाताई मोठमोठ्याने ओरडत त्यांच्या रूमच्या बाहेर आल्या आणि खाली येऊन त्यांनी पूर्ण घरामध्ये गोंधळच निर्माण केला. त्या म्हणत होत्या, अरे कोणीतरी माझ्या सुनबाईला समजवा. त्यांच्या सुनेने योगिताने त्यांना धमकी दिली होती. आता बस झाले सासूबाई, खबरदार जर परत माझ्या अंगावर हात उचलला तर. आज मी पहिले आणि शेवटचे सांगत आहे तुम्हाला, इथून पुढे जर तुम्ही माझ्यावर हात उचलला तर मी तुमचा हात मोडून ठेवीन. सुनबाई असं म्हणाली म्हणून रमाताई एवढ्या जोरजोरात आरडाओरडा करत होत्या आणि म्हणत होत्या, सुनेने माझा हात पकडला, हात पकडला. बायकोचा रडण्याचा आवाज ऐकून त्यांचा नवरा मोहनराव पळत आले आणि म्हणाले, काय झालं तुला, का रडत आहेस? रमाताई म्हणाल्या, काय झालं म्हणून काय विचारताय? तुमच्या लाडक्या सुनबाईंनी माझा हात पकडला आणि वर माझ्याशी खूप उद्धटपणे वागत आहे. तिची एवढी हिंमत येऊ दे माझ्या मुलाला, सचिनला. तो आल्यावर मग रात्री तिची सगळी मस्तीच उतरवायला सांगते. माझ्या पायावर जर नाक घासून माफी नाही मागायला लावली तर नावाची रमा नाही मी. आईचा गोंधळ काही केल्या थांबत नव्हता, म्हणून त्यांची मुलगी प्रीती तिच्या आईला म्हणाली, मी जाते आई, मला उशीर होत आहे. तेव्हा तिची आई म्हणाली, अगं नाही, आत्ताच तर तू आली आहेस ना, आज तू तुझ्या घरी परत जायचंच नाहीस. थांब प्रीती, तुझ्या सासरहून तुझ्या वहिनीला भेटायला आली होतीस ना, हीच केली का तुझी इज्जतीने? हाच केला का तुझ्या वहिनीने तुझा मानपान? आज जोपर्यंत ही तुझ्या पायावर नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत तू पण इथून जाणार नाहीस. येऊ दे तरी तुझ्या दादाला. असं म्हणत तिची सासू तनतन करत त्यांच्या खोलीत निघून गेली. प्रीती पण आज योगिताचे वेगळेच रूप बघून घाबरून गेली होती. आईच्या मागे मागे ती पण घाबरून पळत तिच्या खोलीत गेली. योगिताचे सासरे तिच्याकडे बघायला लागले. त्यांना तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. रागाने तिचा चेहरा लालबुंद झाला होता. तिचे सासरे समजून गेले होते की आज सुनबाई दोघी मायलेकींवर भारी पडली होती. ते त्यांच्या सुनेला म्हणाले, सुनबाई शांत हो, आतमध्ये जा आणि खोलीत जाऊन आराम कर. संध्याकाळी सचिन आल्यावर मी सांभाळून घेईन सर्व काही. सासऱ्यांचे बोलणे ऐकून योगिताच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. ती शांतपणे तिच्या खोलीत निघून गेली आणि दरवाजा बंद करून तिच्या हातात असणाऱ्या हाराकडे बघायला लागली. आज जे काही झालं होतं ते या हारामुळेच झालं होतं. हा हार फक्त हार नव्हता, तर तो योगिताच्या आईची शेवटची निशाणी होता. त्यात तिच्या आईचे प्रेम, तिचा आशीर्वाद होता. या हारासमोर तिच्या कित्येक भावना जोडल्या गेल्या होत्या. असं कसं ती तिचा हार कुणाला पण देईल? खरं तर जेव्हापासून योगिता या घरात लग्न करून आली होती, तिच्या प्रत्येक गोष्टीवर तिच्या सासूचा आणि नणंदबाईचा डोळा असायचा. त्या तिच्या प्रत्येक गोष्टीवर हक्क दाखवत असायच्या. तिची नणंद तर खूपच लालची होती. एका मुलाची आई झाली होती, तरी पण लालच तिच्या अंगात कुटून कुटून भरलं होतं. योगिता जेव्हा पहिल्यांदा सासरी आली होती तेव्हा 2 दिवसांनी तिची नणंद प्रीती तिला म्हणाली, वा वहिनी, तू तर खूप छान साडी नेसली आहेस. योगिताने पण आनंदात विचारले, खरंच ताई, छान दिसत आहे का? तेव्हा प्रीती म्हणाली, वहिनी, मला तुझ्या सगळ्या साड्या बघायच्या आहेत. योगिताने पण कपाट उघडून तिच्या सगळ्या साड्या प्रीतीच्या समोर ठेवल्या. त्या साड्या बघून प्रीती तर एकदम वेडीच होऊन गेली आणि म्हणाली, वहिनी, तुझ्या साड्या आणि ड्रेस पण खूप सुंदर आहेत ग, एकापेक्षा एक भारी आहेत, कलर पण किती सुंदर आहेत. तेवढ्यात तिची सासू योगिताच्या खोलीत आली आणि म्हणाली, अगं प्रीती, जर तुला आवडली असेल तर घे वहिनीची एखादी साडी, ती तुला नाही थोडीच म्हणणार आहे. नणंदबाईच्या वहिनीच्या प्रत्येक गोष्टीवर हक्क असतोच की. हो ना ग सुनबाई? तेव्हा योगिता म्हणाले, हो सासूबाई, ताई, तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही घ्या. प्रीती म्हणाली, खरंच वहिनी? असं म्हणत आनंदात नाचत कपाटातून 2 साड्या आणि 3 ड्रेस बाहेर काढले तिने आणि म्हणाली, वहिनी, या साड्या आणि ड्रेस मला खूप आवडले आहेत. योगिता काही बोलणार त्या अगोदरच तिची सासू म्हणाली, ठेवून घे बेटा,
कुठली मोठी गोष्ट आहे? घेऊन जा, तुझ्या वहिनीकडे कुठल्याही गोष्टीची कमी नाही आणि जर गरज वाटली तर मी तिला घेऊन देईलच. तू घेऊन जा. मग काय, आनंदात उड्या मारत प्रीती त्या साड्या आणि ड्रेस घेऊन निघालीच होती. तोपर्यंत तिची नजर कपाटात ठेवलेल्या एका मखमली शॉलवर पडली. तिने पटकन ती शॉल उचलली आणि तिच्या आईला म्हणाली, आई, ही शॉल खूप मऊ आहे, माझ्याजवळ नाही अशी, मला घेऊ का मी? तेव्हा तिची आई म्हणाली, त्यात काय विचारायचं, काय तुला आवडले आहे ना? तर हे सगळं बघून आता योगिताचा चेहरा उतरला होता. ती तिच्या डोळ्यासमोर तिचं सामान असं लुटताना बघत होती, पण काहीच बोलू शकत नव्हती. जर काही बोलले आणि कुणाला वाईट वाटले की कपड्यांसाठी मी त्यांचा अपमान करत आहे, कारण तिला इथे येऊन काही दिवसच झाले होते आणि कुणाचा स्वभाव कसा आहे तिला काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे तिला यावेळी गप्प बसणेच योग्य वाटलं. प्रीती कपडे घेऊन आनंदात निघून गेली. प्रीतीचे सासर जवळच होते, त्यामुळे मनात आलं की तोंड वर करून आईला भेटायच्या निमित्ताने ती येत असायची आणि आता तर काय, नव्या वहिनीला भेटायचा तिला बहानाच मिळाला होता. आता तर ती तिच्या घरी गेली, पण लगेच पुढच्या पंधरवड्यात ती परत 2 दिवस राहायला आली आणि आल्या आल्या सरळ तिच्या वहिनीच्या खोलीतच घुसली. खोली खूप सजलेली बघून म्हणाली, वहिनी, खोली तर खूप छान सजवली आहेस, सामान पण भरपूर लावलं आहेस. वहिनी, तुझ्याकडे तर मेकअपचे कितीतरी सामान आहे, अख्खा बॉक्स भरला आहे, कितीतरी लिपस्टिक्स आहेत, असे म्हणत ती सगळं हातात घेऊन बघायला लागली आणि तिला जो कलर आवडला तो तिने तिच्याजवळ ठेवून घेतला. ती म्हणाली, वहिनी, हे कलर माझ्याजवळ नाही, मला ठेवून घेते, तुला तू परत घेऊन ये. यावेळीसुद्धा योगिताला मनातून खूप वाईट वाटत होतं, पण मग तिने विचार केला की फक्त लिपस्टिकसाठी काही बोलले तर त्यांना वाईट वाटेल. पण तेवढ्यात प्रीतीची नजर योगितांच्या बांगड्यांवर गेली आणि प्रीती म्हणाली, वहिनी, तुझ्याकडे तर वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगळ्या डिझाईनच्या बांगड्या आहेत, तू तुझ्या आवडीने खरेदी केल्या आहेस का? तेव्हा योगिता म्हणाली, नाही ताई, या सगळ्या माझ्या आईच्या पसंतीच्या आहे. त्यावर प्रीती म्हणाली, वा वहिनी, तुमच्या आईची पसंत तर खूप छान आहे आणि एक माझी आई आहे, तिला काहीच कळत नाही. वहिनी, यातल्या काही बांगड्या मी घेते. तेवढ्यात तिची आई खोलीत आली आणि म्हणाली, काय बोलणं चाललं आहे नणंद भाऊजाईमध्ये, आणि प्रत्येक वेळी आल्या आल्या तू तुझ्या आईला भेटतेस, पण यावेळी ते तुला गरजेचं वाटलं नाही का? तेव्हा प्रीती म्हणाली, आई, बघ ना, वहिनीने तिची खोली किती छान सजवली आहे आणि हे बघ किती छान बांगड्या आणि लिपस्टिक आहे, सगळ्या त्यांच्या आईच्या आवडीच्या आहेत. यातल्या काही लिपस्टिक आणि बांगड्या मला घेतल्या आहेत. तिची आई म्हणाली, मग घे ना प्रीती, असं छोट्या छोट्या गोष्टींसाठी सारखं विचारायचं नसतं, तुला आवडल्या असतील तर घे. हो ना गं सुनबाई? तेव्हा योगिता हो म्हणत चेहऱ्यावर खोटं खोटं हसू आणण्याचा प्रयत्न करत होती. आता तर हे प्रत्येक वेळचं झालं होतं. प्रत्येक वेळी प्रीती आली की तिच्या वहिनीच्या काहीतरी वस्तू घेऊन जायची. योगिताला तर आता तिची नणंद आली की भीती वाटायची. आता प्रीती आली की योगिताच्या मनात भीती यायची, आज काय घेऊन जाईल याची. यावेळी प्रीती 4 महिने आलीच नव्हती, त्यामुळे योगिताला जरासं बरं वाटलं होतं. पण एक दिवस अचानक प्रीती येऊन टपकली. तिला बघताच योगिता पळत तिच्या खोलीत गेली आणि सगळे सामान उचलून कपाटात ठेवून दिले आणि कपाट लॉक केले, म्हणजे प्रीतीला ते दिसणार नाही. पण योगिता आज हैराण झाली होती, कारण प्रीती तिच्या खोलीत आलीच नव्हती. उलट ती तिच्या आईजवळ बसून हळू आवाजात काहीतरी बोलत होती. थोड्या वेळानंतर सासूने योगिताला त्यांच्या खोलीत बोलावून घेतलं आणि तिची सासू म्हणाली, सुनबाई, तू तुझ्या लग्नाची साडी तुझ्या नंदेला दे, तिच्या पाहुण्यांमध्ये कोणाचं तरी लग्न आहे. हे ऐकल्यानंतर तर योगिताचा चेहराच उतरला, कारण तिला तिच्या लग्नाची साडी अजिबात द्यायची नव्हती. योगिता म्हणाली, पण सासूबाई, आमच्या इथे अशी लग्नाची साडी कोणालाही देत नाही. तिची सासू म्हणाली, असा कुठलाही रिवाज नसतो, फक्त म्हणायचे असते म्हणून म्हणत असतो. तिच्या जवळच्या पाहुण्यांमधलं लग्न आहे, त्यामुळे नवीन साडीला पैसे खर्च करण्यापेक्षा तुझीच साडी तिला दे. त्यावर प्रीती म्हणाली, हो वहिनी, लग्न झाले की मी तुला तुझी साडी परत आणून देते, कायमची मागत नाही, फक्त लग्नासाठी दे.
परंतु योगिताला चांगलंच माहिती होतं, एकदा का साडी गेली की ती परत मिळणारच नाही. पण प्रीती ज्या पद्धतीने म्हणाली होती, तिला असं वाटलं की ती परत आणून देईल. मग मन मारून योगिताने तिची साडी प्रीतीला दिली. प्रीती आनंदात ती साडी घेऊन गेली. संध्याकाळी तिचा नवरा सचिन कामावरून घरी आल्यावर योगिताने त्याला सगळं काही सांगितलं. तिचं बोलणं ऐकून सचिन म्हणाला, जाऊ दे ना योगिता, लग्न झालेली बहीण आहे, तोंडाने मागत आहे, मग नाही तरी कसं म्हणणार. आणि ती म्हणाली आहे ना की परत देते म्हणून देईल ती, आणि नाही दिली तर तू स्वतः मागू नकोस, मी तुला दुसरी घेऊन देईन. नवऱ्याचं बोलणं ऐकून योगिता गप्प झाली. ती आता फक्त प्रीती यायची वाट बघत होती. काही दिवसांनी प्रीती आली, पण तिच्या हातात काहीच दिसत नव्हतं. ते बघून योगिता उदास झाली. तरी पण तिने विचारलं, ताई, तुम्ही माझी साडी घेऊन नाही आलात का? त्यावर प्रीती म्हणाली, अगं बहिणी, मी काढून ठेवली होती, घाईघाईत विसरून आले, नक्की पाठवून देते. योगिताला आता समजलं होतं की तिची साडी परत मिळणार नाही. आता योगिता तिच्या सगळ्या वस्तू लपवून ठेवायला लागली. कुठलीच वस्तू प्रीती आल्यावर बाहेर काढत नसायची. योगिता अजून सासरी स्वतःला ॲडजस्ट करतच होती. तेवढ्यात माहेराहून तिच्या भावाचा फोन आला. सचिन आणि त्याचे वडील योगिताला घेऊन तिच्या माहेरी गेले. तिथे गेल्यावर योगिताला समजलं की तिची आई तिला कायमची सोडून गेली आहे. अचानक आई गेल्याचा धक्का योगिताला बसला. त्यामुळे ती आतून पूर्णपणे तुटली होती. मुलीसाठी आई किती महत्त्वाची असते ते फक्त एका मुलीलाच माहिती असतं. आईचे सगळे विधी होईपर्यंत योगिता तिच्या माहेरी राहिली. सगळे कार्यक्रम झाल्यावर योगिता तिच्या सासरी परत निघाली. तेव्हा जाताना तिच्या बाबाने तिच्या हातात तिच्या आईची शेवटची निशाणी, तिचा हार योगिताला दिला आणि म्हणाली, योगिता, हा हार तुझ्या आईने तुझ्यासाठी खूप प्रेमाने बनवला होता. बाबांच्या गळ्यात पडून योगिता खूप रडली, कारण माहेरी आई गेल्यानंतर तिच्यासाठी तिचे बाबा सगळं काही होते. योगिता तिच्या सासरी परत आली. सासरी आल्यावर सासूच्या गळ्यात पडून ती खूप रडली. तिची सासू म्हणाली, रडू नको सुनबाई, ही तर जगाची रीत आहे. जो जन्माला आला त्याला एक ना एक दिवस सगळं सोडून जावंच लागतं. सासूचे प्रेम बघून योगिताला खूप बरं वाटलं. ती अजूनच रडायला लागली. सासूने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत तिला शांत केले. दुसऱ्या दिवशी योगिता तिच्या आईची शेवटची निशाणी दाखवायला तिच्या सासूजवळ गेली आणि म्हणाली, सासूबाई, हा हार माझ्या आईने माझ्यासाठी खूप प्रेमाने बनवला होता. तो हार खूप वजनदार आणि छान डिझाईनचा होता. सासू हार बघून फार खुश झाले आणि योगिताला म्हणाले, सुनबाई, तुझी आई तुला खूप मानत होती ना, त्यांची पसंत पण खूप छान आहे. खरंच खूप छान हार बनवला आहे त्यांनी. योगिता स्वतःला कामात गुंतवून आईचे दुःख विसरण्याचा प्रयत्न करत होती. प्रीती तिच्या वहिनीचे सांत्वन करायला घरी आली आणि बोलता बोलता आईने तिला त्या हाराबद्दल सांगून टाकलं. मग प्रीती तिच्या वहिनीला म्हणाली, हो वहिनी, तुला तुझ्या आईने हार दिला आहे का? मला नाही दाखवणार का? त्यावर योगिता म्हणाली, का नाही ताई, तुम्हाला पण दाखवते. असं म्हणत योगिताने तो हार तिच्या खोलीतून घेऊन आली. हार बघून प्रीतीची नियतच बदलली. तो हार स्वतःच्या गळ्यात घातला. ती तिच्या आईला म्हणाली, हा बघ आई, माझ्या गळ्यात किती सुंदर दिसत आहे हा हार. तिच्या आई तिच्या होला हो देत म्हणाली, हो ग, तुला तर खूपच उठून दिसत आहे. या हारामुळे तुझ्या चेहऱ्यावर खूपच ग्लो आला आहे. प्रीती म्हणाली, खरंच आई, हा हार खूपच सुंदर आहे. मला घेऊ का? तिची आई म्हणाली, हो घे ना, त्यात काय विचारायचं आहे. हा हार तर आहे, आपण त्या डिझाईनमध्ये दुसरा बनवून घेऊ तुझ्या वहिनीला. तुला हवा आहे तर ठेवून घे. प्रीती म्हणाली, पण वहिनी, ही त्यांच्या आईची शेवटची निशाणी आहे. तिची आई म्हणाली, मी म्हणत आहे ना, तुला आवडला असेल तर तू ठेवून घे ग. अगं, आजपर्यंत कुठल्या गोष्टीला ती नको म्हणाली आहे का? काय सुनबाई? तेव्हा योगिता म्हणाली, नाही सासूबाई, अजिबात नाही. ही माझ्या आईची शेवटची आठवण आहे. यासोबत माझ्या खूप आठवणी जोडल्या आहे. त्यामुळे मी हा हार त्यांना नाही देऊ शकत. ताई, माझा हार मला परत करा. असं म्हणत योगिताने प्रीतीच्या हातातून हार घेतला. प्रीती तिच्या आईकडे बघायला लागली. आज प्रीतीला तिचा अपमान झाल्यासारखे वाटले. ती तिच्या आईला म्हणाली, आई, हे वहिनीला काय झालं आहे? किती वाईट पद्धतीने माझ्या हातातून हार हिसकावून घेतला.
तेव्हा योगिताची सासू म्हणाली, सुनबाई, हा काय उद्धटपणा आहे? विसरलीस का तू समोर उभी आहेस आणि कुठे उभी आहेस? चल, हार परत द्या प्रीतीला. तेव्हा योगिता म्हणाली, अजिबात नाही सासूबाई, कुठल्याही परिस्थितीत नाही. ही माझ्या आईची शेवटची निशाणी आहे आणि का देऊ मी त्यांना? माझी प्रत्येक वस्तू का द्यायची? आजपर्यंत तुम्ही जे द्यायला सांगितलं ते मी देत गेले, काहीच बोलले नाही. पण आता अजून नाही. आणि हा हार तर अजिबात नाही. तिची सासू म्हणाली, सुनबाई, तुझी एवढी हिंमत? एक तर सासरी आलेल्या नंदेची बेइज्जती केलीस, तिच्या हातातून हार हिसकावून घेतलास आणि वर अजून माझ्याशीच वाद घालत आहेस. मला उलट उत्तर देत आहेस. थांब, तुला चांगलाच धडा शिकवते. असं म्हणत तिच्या सासूने तिला मारायला हात उचलला. मग योगिताने पण त्यांचा हात पकडला आणि म्हणाली, खबरदार सासूबाई, इथून पुढे तुम्ही माझ्यावर जर हात उचलला तर खूप सहन केलं, पण आता नाही. असं परत जर हात उचलला तर हात मोडून ठेवीन. असं म्हणत योगिताने सासूचा हात जोरात झटकवून दिला. रागात असलेली तिची सासू म्हणाली, तुझी एवढी हिंमत की तू माझा हात पकडलास? असं म्हणत ती आरडाओरडा करायला लागली. योगिताचे सासरे बायकोचा गोंधळ ऐकून पळत आले आणि म्हणाले, एवढ्या जोरात ओरडायला काय झालं? आभाळ फाटलं का काय? योगिताची सासू म्हणाली, अहो, काय झालं म्हणून काय विचारता? सगळ्या घराला आग लागली. तुमच्या सुनेने सगळं बर्बाद करून टाकले. तुमच्या लाडक्या सुनेने माझा हात पकडला आणि प्रीतीचा पण अपमान केला. आज संध्याकाळी सचिन आल्यावर तिचा कायमचा बंदोबस्त करते. आज मी हिची सगळी मस्ती उतरवून टाकणार आहे. हिची हिंमत कशी झाली माझा हात पकडायची? बडबड करत तिची सासूबाई खोलीत निघून गेली. आईला एवढ्या रागात बघून प्रीती पण घाबरून आईच्या मागे मागे तिच्या खोलीत गेली. शांत असणाऱ्या वहिनीचा दुर्गेचा अवतार बघून प्रीती तिच्या आईच्या मागे लपून बसली आणि ती पण आईच्या मागे निघून गेली. सकाळची संध्याकाळ झाली, पण ना तिची सासू खोलीतून बाहेर आली आणि नाही योगिता पण तिच्या खोलीतून दार बंद करून नवऱ्याची वाट बघत होती. आईचा हार हातात घेऊन दिवसभर रडत होती. आज तिला पण तिच्या नवऱ्याचा निर्णय ऐकायचाच होता. आपला मुलगा आला आहे हे समजताच त्याची आई रडून गोंधळ करून ओरडत खोलीतून बाहेर आली आणि मुलाला म्हणाली, मला थोडंसं विष आणून दे, मला मरून जायचं आहे. आता मला माझा अजून अपमान सहन होत नाही. तेव्हा सचिन म्हणाला, काय झालं आई, का रडत आहेस? त्याची आई म्हणाली, काय झालं नाही ते विचार. तुझ्या बायकोने तिला सांत्वन द्यायला आलेल्या तुझ्या बहिणीचा अपमान केला. माझा हात मुरगळला. त्या बिचारीला पण सोडले नाही या नाटकी बाईने. सचिन म्हणाला, पण का आई, असं का केलं योगिताने? तुझा हात का पकडला तिने? नवऱ्याचा आवाज ऐकून योगिता पण तिच्या खोलीतून बाहेर आली. सचिनने त्याच्या बायकोकडे बघितले. तिचे डोळे रडून रडून सुजले होते. घरातले सगळे वातावरण एकदम गरम झाले होते. मुलाचा आवाज ऐकून त्याचे वडील पण आले. सचिन बायकोला म्हणाला, काय झालं योगिता? घरातले वातावरण एवढे खराब करून का ठेवलं आहे तुम्ही लोकांनी? तू आईचा हात का पकडला होतास? त्याचे वडील मध्येच बोलले, हो, तुझ्या बायकोने तुझ्या आईचा हात पकडला होता. त्याची आई म्हणाली, तुम्ही तर मध्ये बोलूच नका, तुम्ही तर सारखं माझ्यावर जळत असता. त्याचे वडील म्हणाले, ठीक आहे, मी जळत आहे तुझ्यावर. मग एक काम कर, तूच काय ते सचिनला खरं सांग. आता तर रमाताईंची बोलतीच बंद झाली. त्या मनातल्या मनात विचार करू लागल्या, आता कसं सांगू की मी अगोदर तिच्यावर हात उचलला होता? तरी पण त्या मुलाला म्हणाल्या, अरे बाळा, का पकडला, कशासाठी पकडला, याने काय होतं? पकडला होता हे महत्त्वाचं आहे. त्याचे वडील पुन्हा मध्ये बोलले. ते म्हणाले, अजिबात महत्त्वाचं नाही, पण तू सगळी हकीकत तरी पूर्ण सांग. रमाताई म्हणाल्या, तुम्ही बाहेर का जात नाही? बघावं तेव्हा मध्ये तोंड घालत असता. त्यांचा नवरा म्हणाला, कारण मला माहिती आहे सुनबाई तिच्या तोंडून काहीच सांगणार नाही आणि तू तुझ्या मनाचं सांगून सगळं खरं करून घेशील. पण यावेळी तू चुकीची आहेस, त्यामुळे चुकीच्या सोबत मी कधीच नसणार. सचिन रागात ओरडत म्हणाला, पण नक्की काय झालं ते तरी मला कोणी सांगेल का? मग त्याच्या वडिलांनी घडलेली सगळी हकीकत सचिनला सांगितली. सगळं ऐकल्यावर सचिनने योगिताकडे बघितलं. तिच्या डोळ्यातून पाणी थांबायचं नावच घेत नव्हतं. ती बिचारी काही न बोलता शांतपणे उभी राहून सगळं ऐकत होती. रागात सचिन त्याच्या आईला म्हणाला, आई, तू एवढ्या खालच्या पातळीवर का गेलीस? तू योगिताला मारायला गेली होतीस, तू तिच्यावर हात उचललास. आई, तुला झालंय तरी काय?
तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना? हे बघ आई, जर का तुला योगिता आवडत नसेल किंवा तुला तिच्याशी पटवून घ्यायचं नसेल तर तसं सांग मला. मी तिला घेऊन हे घर सोडून जातो. मग तरी तू आरामात राहशील नाही ते. राहा मग एकटीच या घरात. हे ऐकून रमाताई काहीच बोलल्या नाहीत. इथे तर त्यांचं सगळा गेमच पलटला होता. मुलाचा राग बघून त्या शांत बसल्या होत्या. तेवढ्यात सचिनने प्रीतीकडे बघितलं. तो रागात म्हणाला, प्रीती, तुला काय कमी आहे की तू पण एवढ्या खालच्या पातळीला गेली आहेस? तुला तर योगिताची प्रत्येक वस्तू आवडायला लागली आहे. अक्षरशः भिकाऱ्यासारखी अवस्था करून ठेवली आहेस तू स्वतःची. तुला आम्ही काही दिलं नाही. कुठली वस्तू तुला कमी पडू दिली का? तुझा नवरा जर तुला कुठली वस्तू आणून देत नसेल तर मला सांग, मी आणून देईल. तुला दुसऱ्यांच्या वस्तू फार आवडतात, पण स्वतः पण कधी दुसऱ्यांना काही दिलेलं आठवतंय का तुला? फक्त घ्यायचं तेवढं माहिती आहे, तुला द्यायचं नाही. आणि आई, तू सुद्धा हिच्या होला हो देत असतेस नुसती. तुला स्वतः काही डोकं आहे का नाही? तुला एवढं सुद्धा कळालं नाही की तो हार योगिताच्या आईची शेवटची आठवण आहे आणि तू ते सुद्धा तुझ्या लेकीला द्यायला निघाली होतीस. आई, मेहरबानी करून एवढी पण दगडाच्या काळजाची बनवू नकोस. प्रत्येकाला हौस असते, तिला पण हौस असेलच. तिच्या आईने पण मोठ्या हौसेने खरेदी केला असेल तिच्यासाठी आणि तू तिच्या आईची शेवटची आठवणी पण प्रीतीला द्यायला निघाली होतीस. थोडी तरी लाज वाटू दे. आणि प्रीती, इथून पुढे तू योगिताच्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाहीस. तुला आवडलं असो किंवा नसो, तुला काही पाहिजे असेल तर मला सांगत जा, मी आणून देईल तुला. इथून पुढे तू योगिताच्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाहीस. सचिन रागात बोलला आणि योगिताचा हात पकडून तिला त्याच्यासोबत खोलीत घेऊन गेला. सचिनचा ओरडा खाल्ल्यानंतर त्या दोघी मायलेकी एवढंसं छोटं तोंड करून खाली मान घालून उभ्या होत्या. आज प्रीतीला आपला खूप अपमान झाल्यासारखं वाटत होतं. आत खोलीत गेल्यावर योगिताने सचिनला मिठी मारली आणि ती हमसून हमसून रडू लागली. तिची आई गेल्यावर कमीत कमी तिचा नवरा तरी होता जो तिची काळजी घेत होता. आता तिला तिच्या सासूची आणि नंदेची अजिबात काळजी नव्हती, कारण तिच्यासोबत आता तिचा नवरा सचिन आणि तिचे सासरे होते. आणि आता एवढा अपमान झाल्यावर वाटत नव्हतं की कधी त्या मायलेकी पुन्हा असं काही करतील. तर मित्रांनो, दुसऱ्या घरातील मुलगी लग्न करून आपल्या घरात येते. एक सून म्हणून सर्व जबाबदाऱ्या सांभाळते, सर्वांची मनं राखते, कितीतरी गोष्टी ती सॅक्रिफाईस करते. मग घरातल्याही वयोवृद्ध लोकांनी, विशेषतः सासूबाईंनीही तिला आपल्या मुलीप्रमाणे जीव लावावा, प्रेम करावं, ना की तिच्या समजूतदारपणाचा फायदा उठवावा, जसं रमाताई आणि प्रीतीने योगिताचा घेतला होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.